हॅलो मित्रांनो. तर चला आपण पाहूया आपण आज MPSC 2025चा जो मेन्सचा पेपर आहे त्याची एक्झाम चालू आहे. तर आज आपला निबंधाचा पेपर झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की पेपर क्रमांक 3 आहे आणि हा मॅन्डेटरी पेपर आहे. तर याच्यामध्ये बघूया काय काय आपल्याला बघायला भेटतात नवीन गोष्ट, कारण MPSC अशा प्रकारची जी आहे ती डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम आत्ताच घेत आहे 2026मध्ये. ठीक आहे. तर एकूण कालावधी दिलेला आहे 3 तास आणि याचं जे माध्यम आहे ते मराठी आणि इंग्रजी दोन्ही पण माध्यमामध्ये प्रश्न वगैरे दिलेले आहेत. एकूण गुण किती आहेत तर 250 गुण या ठिकाणी आहेत. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप या ठिकाणी पारंपरिक वर्णनात्मक मतलब जे आपण बघितलं की डिस्क्रिप्टिव्ह आहे आणि प्रश्नपत्रिकेसंबंधी विशेष सूचना दिलेल्या आहेत या ठिकाणी. चला तर त्या सूचना वाचूया. प्रश्नांची उत्तरे लिहिण्यापूर्वी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा. ठीक आहे. प्रश्नपत्रिका 2 विभागात विभागलेली असून प्रत्येक भागात प्रत्येकी 4 विषय आहेत. उमेदवारांनी प्रत्येक विभागातून एक विषय निवडावा. ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या पर्यायानुसार मराठी किंवा इंग्रजी भाषांपैकी केवळ एका भाषेत निबंध लिहिणे आवश्यक राहील. ठीक आहे. आपण जे एक्झामचा फॉर्म भरतो तिथं आपण टाकलेलं असतं की आपल्याला कुठल्या लँग्वेजमध्ये जे आहे ते एसेज वगैरे लिहायचे आहेत. अर्जात दावा केल्यानुसार प्रवेशपत्रात दर्शविल्यानुसार उत्तरपुस्तिकेवर उत्तराचे माध्यम नमूद करावे. तर जी आपली उत्तरपुस्तिका आहे त्याच्यावरती उत्तराचं माध्यम जे आहे ते मराठी आहे किंवा ठीक आहे इंग्लिश आहे असं नमूद करायचं आहे. अधिकृत माध्यमाव्यतिरिक्त इतर माध्यमात लिहिलेले उत्तर तपासले जाणार नाहीत व त्यांना गुण दिले जाणार नाहीत, हे लक्षात घ्यायचं आहे. आता तुम्ही जे फॉर्ममध्ये लँग्वेज लिहिलेली त्याच लँग्वेजमध्ये आपल्याला उत्तर लिहावं लागणार आहे. प्रश्नात दर्शवलेली शब्दमर्यादा लक्षात घ्या. शब्दमर्यादा खूप महत्त्वाची आहे. 1000 वगैरे जे काही शब्द मर्यादा असेल ती बघायची आहे. उत्तर पुस्तिकेतील कोणतेही पान किंवा पानाचा भाग रिकामा अथवा कोरा ठेवला असेल तर ते स्पष्टपणे रद्द करणे, काट मारणे आवश्यक आहे, हे लक्षात ठेवायचे. क्वेश्चन पेपर स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन्स जे आहे ते आपण आत्ताच पाहिलं, त्याच इंग्लिशमध्ये इथे दिलेले आहेत. येस. पुढील विभाग अ आणि विभाग ब मधून प्रत्येकी एक विषय निवडून सुमारे 1000 ते 1200 शब्दांमध्ये 2 निबंध लिहायचे. राईट 2 एसेज चूजिंग 1 टॉपिक फ्रॉम ईच ऑफ द फॉलोइंग सेक्शन ए, सेक्शन बी इन अबाउट 1000 टू 1200 वर्ड्स ईच. ठीक आहे. विभाग सेक्शन ए आणि या ठिकाणी बघा कशा पद्धतीने मार्किंग केलेली आहे की 125 × 2 म्हणजेच 250 मार्क आहेत. तर एका एसेला या ठिकाणी 125 मार्क्स आहेत, हे लक्ष. तर विभाग अ मध्ये या ठिकाणी क्वेश्चन पेपरमध्ये बघूया आपण. चला क्वेश्चन नंबर 1. स्त्रियांचे समाजातील दुय्यम स्थान नाहीसे होण्यासाठी त्यांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. तर स्त्रियांचे समाजातील दुय्यम स्थान नाहीसे होण्यासाठी स्त्रियांचीच मानसिकता बदलणे आवश्यक आहे असा एक विषय आहे. इंग्लिशमध्ये बघूया. टू एलिमिनेट द सेकंडरी स्टेटस ऑफ विमेन इन सोसायटी इट इज इसेन्शियल टू चेंज देअर माइंडसेट. देअर माइंडसेट म्हणजे स्त्रियांचे. कधी कधी काय होतं वाचनामध्ये चुकल्यामुळं आपण डायरेक्ट जे आहे बाकी सगळं लिहितो आणि हे असे वर्ड्स जे आहेत ते इग्नोर होऊ शकतात एखाद्या वेळेस. चला क्वेश्चन नंबर 2. शाश्वत आणि सहभागात्मक ई शासनासाठी सोशल नेटवर्किंग एक आधारस्तंभ आहे, हा एक टॉपिक आहे. जसं की इंग्लिशमध्ये बघूया. सोशल नेटवर्किंग इज अ पिलर फॉर सस्टेनेबल अँड पार्टिसिपेटरी ई गव्हर्नन्स. तर ई गव्हर्नन्सवरती एक एसे आलेला आहे. क्वेश्चन नंबर 3 मध्ये बघूया. तुम्ही धार्मिक न होताही आध्यात्मिक होऊ शकता. यू कॅन बी स्पिरिच्युअल विदाऊट बिंग रिलिजियस. तर अशा पद्धतीचा एक सब्जेक्ट आलेला आहे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये आहे. आजचा युवक संधी आणि चिंतेच्या वळणावर उभा आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी कीवर्ड्स जे आहेत ते ओळखून निबंध लिहायचा आहे. तसंच इंग्लिशमध्ये बघूया. यूथ टुडे स्टँड्स ॲट द क्रॉसरोड्स ऑफ ऑपॉर्च्युनिटी अँड एन्झायटी. ते म्हणजे हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे सध्याच्या युगामध्ये. तर अशा पद्धतीचे जे करंट रिलेटेड टॉपिक्स किंवा जे काही स्ट्रक्चर्ड टॉपिक्स असतात ते पण विचारलेले आहेत सेक्शन एमध्ये. आता सेक्शन बीमध्ये बघूया काय विचारलेलं आहे. येस. सेक्शन बीमध्ये बघूया. क्वेश्चन नंबर 5. तंत्रज्ञान हा उपयुक्त सेवक आहे पण धोकादायक स्वामी आहे. ठीक आहे. इंग्लिशमध्ये बघूया. टेक्नॉलॉजी इज अ यूजफुल सर्वंट. ठीक आहे. बट अ डेंजरस मास्टर. ठीक आहे. म्हणजे हा पण एक म्हणजे खूप छान विषय आहे. जसं की आपण बघू शकतो की आपण जर AIचा वगैरे यूज केला तर आपल्याला जी मोठमोठी कामं आहेत तीसुद्धा करून भेटू शकतात. पण त्याचं जर ॲडिक्शन झालं तर आपण तासनतास त्याच्यामध्ये जे आहे गुंतून राहू शकतो. म्हणजेच ते काय आहे डेंजरस मास्टर. तर अशा पद्धतीचा हा एक विषय आहे. तसंच इथं दिलेलं आहे की क्वेश्चन नंबर 6 मध्ये पर्यावरण संरक्षण हे विकासातील अडथळा नसून विकासाचा पाया आहे.
ठीक आहे. एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इज नॉट ॲन ऑब्स्टॅकल टू डेव्हलपमेंट बट इट्स फाउंडेशन फॉर डेव्हलपमेंट. हा पण अतिशय छान एन्व्हायरमेंटशी रिलेटेड विषय आलेला आहे. त्याच्यानंतर बघूया, करुणेशिवाय ज्ञान हे शस्त्र बनते. म्हणजेच काय आहे, नॉलेज विदाऊट कंपॅशन बिकम्स अ वेपन. अशा पद्धतीचा हा पण एक थोडासा म्हणजे फिलॉसॉफिकल टाईपचा आलेला आहे एसे. त्याच्यानंतर क्वेश्चन 8मध्ये बघूया, बदलत्या हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम. हा खूप हाय स्कोरिंग आणि खूप करंट रिलेटेड हेवी करंट अफेअर्स याच्यामध्ये आपण वापरू शकतो. क्लायमेट चेंज अँड इट्स इफेक्ट ऑन ॲग्रिकल्चर. ठीक आहे, तर आपण म्हणजे महाराष्ट्र रिलेटेड असेल, जगाचे रिलेटेड असेल, भारताचे रिलेटेड असेल, तर वेगवेगळ्या ॲस्पेक्टमध्ये याच्यावरही टॉपिकवर लिहू शकतो. अशा पद्धतीचे हे क्वेश्चन नंबर 8 आपण पाहिलेलं आहे. तर असे 8 क्वेश्चन्स आहेत आणि आपण पाहिलेले क्वेश्चनचं जे काही म्हणजे मार्किंग सिस्टीम वगैरे जे आहे 250 मार्क्स वगैरे, तर 2 एसे लिहायचे आहेत, प्रत्येकी एक या ठिकाणी ओळखून आपल्याला निवडून लिहायचं आहे. ठीक आहे, चलो थँक्यू.